चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर ज्या पद्धतीची महिला आयोगासाठी ज्या पद्धतीची धावपळ सुरू झालेली आणि पक्ष असो किंवा विपक्ष, प्रत्येक ह्याच्यातील महिला कार्यकर्ता या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी उत्सुक आहेत. गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या म्हणजे गल्ली ते मुंबईपर्यंतच्या सगळ्याच महिला कार्यकर्त्यांना या महिला आयोगाच्या संदर्भातून आकर्षण निर्माण झालंय आणि आपली वर्णी कशी लागेल यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न जोरात चालू आहेत. पण खऱ्या अर्थानं या महिला आयोगचा संदर्भ आणि महिला आयोगाची कामं पाहिली तर राजकीय समीकरणात काम करणाऱ्या महिलांपेक्षा एक सक्षम अशी महिला की जी प्रशासनाचा तिला दांडगा अनुभव आहे. आणि विशेष करून ज्या पद्धतीनं महिला आयोगामध्ये पीडित महिलांच्या संदर्भातून न्याय अधिकरण करण्याचा जो एक मोठा प्रश्न निकाली काढला जातो, त्यासाठी जर खऱ्या अर्थानं या पोलीस सेवेमधल्या एखादी निवृत्त अधिकारी जर या महिला आयोगावर जर नियुक्त झाली तर खऱ्या अर्थानं हा महिला आयोग चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रात सक्षम झाला असंच म्हणता येईल. पण राजकारणाची खेळी, या राजकारणाच्या खेळीमुळे महिला आयोगाचे कशा कशा पद्धतीचे प्रयोग करण्यात आले आणि सर्वसामान्य माणसाची जी खरी जी कुचंबना आहे, खरे प्रश्न आहेत आणि खरी जी नाळ आहे ती कशा पद्धतीने तोडण्यात हे राजकारणी यशस्वी होतात याचंच विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. मित्रांनो, कोणत्याही पद्धतीचं जे काही अधिष्ठान उभं केलं जातं किंवा एखादी संस्था उभी केली जाते त्यामागं दृढ संकल्प हा असतो की सर्वसामान्य माणसापर्यंत त्याचा न्याय मिळावा. तर एखादी गोष्ट अडचणीतली असेल, एखादी गोष्ट समोरासमोर बोलता येत नसेल तर त्या पद्धतीनं तिला एक लवादाच्या माध्यमातून कशा पद्धतीचं ती विषय निकाली काढता येईल आणि एक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर व्यतिरिक्त एक एजन्सी म्हणून या महिला म्हणजे या एजन्स्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. परंतु आजकाल ज्या पद्धतीच्या वारे वाहू लागलेले त्या राजकीय भूमिकेत ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी भलेही कोणतेही महामंडळ असो किंवा कोणतेही आयोग असो, या आयोगांवर नेमक्या आपल्या मर्जीतल्या लोकांना बसवणं हे प्रत्येक पक्षाचं आणि प्रत्येक राजकारणाचं आपलं ध्येय धोरण ठरलेलं. वास्तविक स्वरूपात ती लोक त्या पदाला लायबल आहेत किंवा नाही याचा कधीही विचार केला जात नाही. फक्त कार्यकर्ते खुश करा, संवैधानिक पदाची खैरात वाटा आणि खैरात वाटून आपल्या पद्धतीनं कशा पद्धतीचं बेरजेचं राजकारण करता येईल याकडे लक्ष द्या. असाच प्रवास आजपर्यंत राजकीय समीकरणाचा राहिलेला आहे. पण जेव्हापासून मोदी युग सुरू झालं म्हणजे 2014 पासून, तेव्हापासून या प्रशासनामधल्या किंवा या संवैधानिक पदावर ज्या पद्धतीचे अनुमार्ग बदल करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीशी जोडलेल्या लोकांची वर्णी लावून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून सामाजिक परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्यात सगळ्यात मोठं उदाहरण पहिल्यांदा जे स्थापित केलं ते अटल बिहारी वाजपेयी यांनी. पण त्यावेळेस शिवसेना आणि भाजप युती होती. पण नंतर ज्या पद्धतीने मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं राणे साहेब ज्या पद्धतीनं एक प्रयोग करून सामाजिक परिस्थितीमध्ये परत विरोधक असो किंवा आपला, पण जर त्याच्यात कार्यकुशलता असेल, त्या पद्धतीची काम करण्याची पद्धत असेल तर त्या माणसाला सहजपणे उचलून त्या पदावर बसवणं आणि त्याच्या बुद्धी कौशल्याचा वापर समाजासाठी कशा पद्धतीने करता येईल, समाज विकासासाठी त्याला कसं उपयुक्त ठरवता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले. आणि खऱ्या अर्थानं या प्रयोगामुळं सामाजिक परिस्थितीमध्ये एक वेगळी संदेश पोहोचला. परंतु हा संदेश आजही कायम आहे का? सुनील प्रभू यांची नियुक्ती ज्या पद्धतीनं मोदीजींनी नदीजोड प्रकल्पासाठी, कारण की सुरुवातीच्या अटलजीच्या काळामध्ये सुनील प्रभूंनी ज्या पद्धतीने नदीजोड प्रकल्पावर कामं केली त्या पद्धतीची परिस्थिती बघून सुनील प्रभू त्यावेळेस शिवसेनेमध्ये होते. पण शिवसेनेतून त्यांना आणून परत राजकीय समीकरणामध्ये या संदर्भातल्या व्यूहरचना आखण्यासाठी मोदीजींनी त्यांना काम करण्याची संधी दिली. दुसरं नाव म्हणलं तर एस जयशंकर. एस जयशंकर हे यांचा जर विचार केला तर हे परराष्ट्र सचिव होते आणि परराष्ट्र सचिव म्हणजे परराष्ट्र विभागात
गुप्तचर म्हणजे आंतरराष्ट्रीय दूतावासामध्ये काम केलेला माणूस कशा पद्धतीनं विदेश नीतीसाठी आपल्याला उपयुक्त करून घेता येईल यासाठी मोदीजींनी त्यांचा वापर केला आणि त्यांना विदेश मंत्री या पदावर स्थापित केलं. भले ही राजकीय प्रतिमा त्यांना राजकीय अबकड सुद्धा येत नव्हतं. आता ते परिण झालेत. पण त्या काळी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदाच नियुक्ती विदेश विभागाची देण्यात आली, परराष्ट्र विभागाची जबाबदारी देण्यात आली, तेव्हा त्यांना या राजकारणाचं समीकरण कळत नव्हतं. ते फक्त एक सनदी अधिकारी म्हणून कार्यरत होते. पण या पद्धतीच्या कवायतींमुळे सामाजिक परिस्थितीमध्ये खूप मोठा आलूमाग्र बदल होतोय हे निश्चित लक्षात आल्यानंतर सुद्धा आज महाराष्ट्रात याचा का वापर होत नाही? सगळ्यात मोठी गोष्ट आहे की तेवढी दुर्दांत शक्ती आणि त्या पद्धतीने व्यापक विचार असले पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे संकुचित पद्धती आम्हाला पाहायला मिळाल्या, सत्तेसाठी ज्या पद्धतीच्या 19 नंतर ज्या हालचाली सुरू झाल्या, खऱ्या अर्थानं त्या हालचालीच खऱ्या अर्थानं सामाजिकतेचा ऱ्हास करणाऱ्या होत्या. कारण की सत्तेसाठी काही कशाही पद्धतीच्या तडजोडी की त्याच्यात वैचारिकता येत नाही, त्याच्यातली समीकरणं येत नाहीत, त्याच्यातली भूमिका येत नाही, तरीही सत्तेसाठी आम्ही आमच्या पद्धतीच्या भूमिका लावत बसतो. आणि ह्याचा जेव्हा 19 मध्ये पहिल्यांदा प्रयोग झाला आणि त्याची ज्या पद्धतीचे फळं आजही आम्हाला दुष्टचक्रा पद्धतीनं आजही भोगावी लागतायत. अशाच पद्धतीनं महिला आयोग सध्या खूप मोठ्या भोवऱ्यात सापडलेला आहे. या महिला आयोगावर ज्या पद्धतीनं रुपाली चाकणकरांवर अनेक बालंट आली, त्या हगवणे प्रकरणापासून, संपदा मुंडे प्रकरणापासून ते या कॅप्टन खरात या प्रकरणापर्यंत खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या महिलांच्या प्रश्नावर प्रामुख्याने बोललं पाहिजे होतं, ज्या पद्धतीने महिलांचे प्रश्न समाजा पटलावर आणून सोडवले पाहिजे होते, त्याच्यावर फक्त आवडीनिवडीचा प्रश्न आम्हाला नेहमी पाहावास मिळाला. आणि हेच नेमकं गमक आहे की जे राजकारणामध्ये आजही आपल्या पद्धतीचे माणसं सेट करून ज्या पद्धतीने त्या आयोगाला किंवा त्या विभागाला एक वेगळी कलाटणी दिली जाते, खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये हे जे विभाग आहेत आणि ज्या पद्धतीचे महामंडळ आहेत, ज्या पद्धतीचे आयोग आहेत, खऱ्या अर्थानं या आयोगावर, या महामंडळावर योग्य त्या माणसाची जर नियुक्त्या झाल्या असत्या तर आज महाराष्ट्राचा विकास कदाचित गुजरातपेक्षा चांगल्या पद्धतीने वाढला, झपाट्याने झाला. कारण की तेवढे दालन आहेत ना, समाजात डोकावण्यासाठी तेवढी यंत्रणा आहे. परंतु या यंत्रणेचा वापर चांगल्या पद्धतीने झाला तर या गोष्टीचा फायदा होईल. परंतु या यंत्रणेला स्वतःच्या सत्ताविपासून या भूमिकेतून जर पाहिलं गेलं आणि स्वतःच्या मतदानाच्या गोळाबेरजीमुळं याचं भांडवल करण्यात आलं तर कशा पद्धतीचे परिणाम होतात ते बरेच महामंडळ सांगतात. एक महामंडळाचं नाव घेतलं तर दुसऱ्या महामंडळावर अन्याय होईल. खऱ्या अर्थाने या महामंडळाच्या माध्यमातून समाजाचा किती विकास झाला किंवा नेत्यांनी ह्याच्या माध्यमातून किती विकास करून घेतला हे त्याचे रमेश कदम हे त्याचे जिवंत उदाहरण आहे. पण अशा पद्धतीच्या भूमिकेत ज्या पद्धतीनं सामाजिक परिस्थिती होरपळली जाते आणि या आयोगाचं किंवा या महामंडळाचं जो खऱ्या अर्थाचा उद्देश आहे तो बाजूला राहून फक्त राजकारणाच्या म्हणजे जमाबेरजेवरच हे सगळे महामंडळ संपतात, त्या पद्धतीने आता महिला आयोगाचंही या पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. आज ज्या पद्धतीच्या सोशल मीडियावर पोस्ट फिरतायत आणि प्रत्येक जे महिला कार्यकर्ते आहेत त्यांना आता खऱ्या अर्थानं याची चाहूल लागलेली आहे. भलेही ते सत्ता समीकरणातले असो किंवा सत्ता वलयाच्या बाजूला, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले असो किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुणीतरी त्यांचा स्वकीय त्या मुख्यमंत्र्यांच्या जवळ निकटवर्ती असो, यांच्या माध्यमातून आपली वर्णी या महिला आयोगावर कशी लागेल आणि या महिला आयोगाचा पदभार आपल्याला कसा मिळवता येईल याच्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पण मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगू का, तर या महिला आयोगावर जर एखादी राजपत्रित अधिकारी म्हणजे सनदी अधिकारी पण तीही महिला आणि त्या पद्धतीनं विशेषतः करून जर पोलीस विभागातली जर याच्यात नियुक्त करता आली तर खऱ्या अर्थानं या महिला आयोगाला चांगले दिवस येतील. आणि ज्या पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात महिलांच्या संदर्भात झालेली, आज महिलांची कैफियत ऐकण्यासाठी कोणीही मोकळा नाही किंवा महिलांचा विचार आला की कशा पद्धतीनं तो दावला जातो याची अनेक उदाहरणं आमच्या समोर आहेत. परत त्याची
उजळणी करणं ही योग्य वाटत नाही. परंतु हे जर विशेष करून अशा पद्धतीचे अधिकारी आल्यानंतर ज्या पद्धतीनं यांचा मार्ग प्रशस्त होईल, विशेष करून या सगळ्या गोष्टीमध्ये ज्या पद्धतीची पारदर्शकता येईल, त्यासाठी आता देवाभाऊने ह्याच्यात व्यापक स्वरूपात विचार केला पाहिजे. आणि पक्ष कार्यकर्ते ह्यांना खुश करण्यापेक्षा सामाजिक जनतेमधला जो विचार चांगल्या पद्धतीने जाईल त्याचा विचार करून जर याची पावलं उचलण्यात आली ना, तर 100% सामाजिक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु त्यासाठी सकारात्मकता आणि राजकीय दृष्टिक्षेपाच्या पलीकडे डोकावण्याची गरज आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि या संदर्भातून तुम्हाला जर खऱ्या अर्थानं तुमच्या मनात काही प्रश्न उद्भवत असतील तर 100% कॉमेंट्सच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.